2019चा पेपर चालू आहे. कंबाईनचे आपले मराठीचे प्रश्न झाले 50, इंग्लिशचे प्रश्न झाले 14. बाकीचे इंग्लिशचे बघू आणि स्टॉप करू, म्हणजे कंबाईन बीचं आपलं संपेल 5चे पेपर. प्रश्न क्रमांक 65. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. अंडरलाईन. नियरली ऑल इन्स्टिट्यूशन्स आर गोईंग टू द डॉक्स नावडेज. म्हणजे सगळे गोईंग टू द डॉक्स याचा अर्थ काय की बाबा वाट लागली सगळी, नाही का. फॉर अ प्लेस ऑर सिच्युएशन टू बिकम वर्स, अनसेफ और डिसऑर्गनाइज्ड, गोईंग टू द डॉक्स. टू बिकम मच वर्स इन क्वालिटी और कॅरेक्टर, हा गोईंग टू द डॉक्सचा अर्थ आहे. डिटोरियरेटिंग किंवा त्याची अधोगती चालू झाली. पुढचा प्रश्न 66. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. तो डिफिकल्टीमध्ये नाही का, तर त्याला काय येईल? इन अ जाम. इन अ जाम मीन्स काय? टू बी इन अ डिफिकल्ट और प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. बाकीचे ऑप्शन काय आहेत? ऑन अ रोल म्हणजे काय? एक्सपिरियन्सिंग अ प्रोलॉंग स्पेल ऑफ सक्सेस और अ गुड लक. एखादा प्लेअर, क्रिकेट प्लेअर बघा कंटिन्यू भारीच खेळत असतो, आपण त्याला म्हणतो हा फॉर्ममध्ये सध्या. सो ऑन अ रोल तिथं तुम्ही शब्द वापरू शकता, ऑन अ रोल. इन अ हफ म्हणजे काय? इन अ हफ म्हणजे ॲन अँग्री और ॲनॉड स्टेट, रागामध्ये. आणि इन अ जिफी म्हणजे एकदम घाईमध्ये, व्हेरी क्विकली और इमिजिएटली. 67. ही वोन द इलेक्शन व्हेरी इझिली. विच ऑफ द फॉलोइंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन इज सुटेबल फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन अबो सेंटेन्स. व्हेरी इझिलीच्या जागी काय वापरू शकता तुम्ही? हँड्स डाऊन. हँड्स डाऊनचा अर्थ काय होतो? विदाउट मच एफर्ट इझिली, किंवा तो इलेक्शन एकदम इझिली जिंकला विदाउट एफर्ट्स. सो हँड्स डाऊन शब्द तुम्ही वापरू शकता. कधी कधी तुम्ही म्हणता ना मी काहीच अभ्यास नाही केला तरी मार्क भेटले मला, तो हँड्स डाऊन शब्द वापरू शकता तिथं. आय गॉट मार्क्स व्हेरी इझिली. सो हँड्स डाऊन तिथं बसेल. हँड्सअपचा अर्थ काय होतो? हँड्सअप म्हणजे सरेंडर करतात बघा पोलिसांसमोर. ॲडमिट डिफीट और रेज वन्स हँड्स इन जेस्चर ऑफ सबमिशन. हँड इन हँड म्हणजे नाही का हातात हात घालून चालणे, होल्डिंग इच अदर्स हँड. 68. Select the closest meaning of the underlined phrase in the following sentence. People at large have the habit of burying their heads in the sand. म्हणजे वाळूमध्ये डोकं बुडवणे असा अर्थ आहे, पण त्याचा अर्थ काय ॲक्च्युली? तर इग्नोरिंग अनप्लेझंट हार्श रिॲलिटीज, ब्युरिंग देअर हेड्स इन द सँड. किंवा समोर आहे पण तुम्ही ते बघतच नाही, त्याला तुम्ही इग्नोर करताय. हे बघा, ब्युरिंग हेड्स इन द सँड म्हणजे काय? टू bury head in the sand means to ignore obvious problems or dangers, to refuse to face unpleasant realities. The government can bury its head in the sand, but climate change is real and we must deal with it. तर सरकारने जरी वाळूमध्ये डोकं घातलं तरी पण क्लायमेट चेंज ही खरी गोष्ट आहे, आपल्याला याला फेस करावं लागणार आहे. सो वाळूमध्ये डोकं घातलं, मी असंच बोलतोय, तो ॲक्च्युली शब्द असंच वापरला पाहिजे, ब्युरी इट्स हेड इन द सँड. 68 झालं आपलं. 69. चूज द बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेज. अ व्हेरी क्लिअर और टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. याचा अर्थ काय तर म्हणजे यासाठी एक शब्द आहे पॅराडिग्म. पॅराडिग्म म्हणजे टिपिकल एक्झाम्पल और पॅटर्न ऑफ समथिंग, आदर्श प्रतिमान, नमुना, त्याला आपण म्हणतो पॅराडिग्म. पॅरलल तर तुम्हाला माहिती आहे, समांतर. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक, बिनबुडाचा. बेस्ड ऑन सिच्युएशन्स दॅट हॅव नॉट इट हॅपन, नॉट ऑन फॅक्ट्स, काल्पनिक, हायपोथेटिकल. पॅरामाउंट म्हणजे एकदम महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचा, सर्वश्रेष्ठ, परमोच्च, मोस्ट इम्पॉर्टंट. 70. पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द इनकरेक्ट स्पेलिंग. हिपोक्रेसीची स्पेलिंग काय आहे? ही बघा, ही आहे. त्याचा अर्थ आहे दांभिकता, ढोंग. व्हाईल चेंजिंग युअर नेम यू विल हॅव टू पब्लिश इट इन द गॅझेट. गॅझेट असतं ना, गॅझेट ऑफिसर बनणार आहेत तुम्ही आता पास झालो. सो राजपत्र म्हणजे गॅझेट. इथं तुम्ही स्पेलिंग चुकवले ही पण. सीमध्ये नॉट ऑल कॅटेलॉग्स. कॅटेलॉग्सची काय स्पेलिंग आहे? ही बघा, ही स्पेलिंग आहे, म्हणजे याचा अर्थ होतो सूची, तालिका. आणि कॅप्टनची स्पेलिंग तर तुम्हाला माहितीच आहे, कॅप्टन. पुढं 71. मॅच द फॉलोइंग. होल्ड आउट. होल्ड आउट म्हणजे काय? होल्ड आउटचा अर्थ काय? टू ऑफर. आता होल्ड आउटचे दोन अर्थ निघतात, हा टू ऑफर पण येतो आणि अजून टू लास्ट इन अ डिफिकल्ट सिच्युएशन, प्रतिकूल परिस्थितीत टिकणे, टिकवणे, निभाव लागणे, सोसणे, त्याला पण होल्ड आउट शब्द वापरला जातो.
होल्ड टू म्हणजे रिफ्यूज टू अबंडन ऑर चेंज अ प्रिन्सिपल ऑर ओपिनियन, नाही का, की बाबा आम्ही आमचं ओपिनियन, आमचं मत आम्ही बदलणार नाही, त्याला म्हणतो आपण होल्ड टू. होल्ड वॉटर म्हणजे टू सीम टू बी ट्रू ऑर रिझनेबल, की बाबा हे खरं आहे, बाबा याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं आहे, लॉजिकली पटते, होल्ड वॉटर. आणि होल्ड फोर्थ म्हणजे टू टॉक अबाउट अ पर्टिक्युलर सब्जेक्ट फॉर अ लॉंग टाईम, कंटिन्यू बोलत राहणे गरज नसताना, फाइंड बोरिंग, लोक बोर होतात. होल्ड फोर्थ, बडबड बडबड. पॅसेज काय एवढं घेण्यासारखं नाही, तरी आपण बघू पटपट. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट लुईस द 14, 14वा जो लुईस होता त्याच्याबद्दल खरं काय. ही वॉज अ ग्रेट स्टेट्समन, ही डिड नॉट सिक्लूड हिमसेल्फ फ्रॉम द पब्लिक, आणि ही वॉज अ ग्रेट किंग. तो स्टेट्समन नव्हता ॲक्च्युली, बाकी बी आणि सी बरोबर आहेत. 72, हे बघा, ही वॉज नॉट अ ग्रेट स्टेट्समन, ही वॉज अ ग्रेट किंग, हे बरोबर आहे. आणि ही डिड नॉट सिक्लूड हिमसेल्फ फ्रॉम द पब्लिक एज, म्हणजे तो लोकांमध्ये होता बिंदास, असं नाही किंवा लोकांपासून लांब होता, लोकांमधलाच होता तो, म्हणजे लोकांमध्ये मिसळायचा वगैरे, लोकांसोबत राहायचा, लोकांना तो दिसेल असं तो हे करायचा, म्हणजे लोकांना त्याचं सगळं हे शेड्यूल दिसलं पाहिजे, किंवा तो लोकांमध्ये वावराचा जास्त करून, असं होतं. नो मॅन इज अ हिरो टू हिज वॅलेट. वॅलेट बघा तुम्ही, वॅलेट आता इथं तर वॅलेट असं आहे की बाबा पर्सनल मेल सर्वंट ऑफ अ रिच मॅन, किंवा श्रीमंत लोकांचे एक पर्सनल हे असतात नोकर. पण वॅलेट पार्किंग तुम्ही वाचलं असेल बघा, मोठमोठ्या हॉटेलच्या बाहेरील असतं. वॅलेट पार्किंग म्हणजे काय, तुम्ही जायचं, तुमची गाडी द्यायची तिथं चावी तिथल्या वॅलेटकडे, याला पण वॅलेट म्हणतात, तर तो तुमची गाडी पार्क करून येतो. अ पर्सन हुज जॉब इज टू पार्क द कार फॉर पीपल गोईंग टू हॉटेल ऑर रेस्टॉरंट. सो वॅलेट पार्किंग बघा तुम्ही नेक्स्ट टाईम कधी गेले मोठ्या हॉटेलमध्ये, तर तुम्हाला नाव दिसेल वॅलेट पार्किंग. मग तेव्हा तुम्ही हे पण लक्षात ठेवा की वॅलेटचा अर्थ हा पण होतो की बाबा पर्सनल मेल सर्वंट फॉर रिच मॅन. 74, किंग लुईस द 14 इज कन्सिडर्ड ॲज अ परफेक्ट मास्टर ऑफ किंग क्राफ्ट. का, कारण काय, तर ही कुड हाईड ऑल हिज विकनेसेस. बरोबर आहे, तो त्याचे विकनेसेस लपवू शकत होता. हे बघा, मोस्ट कम्प्लिटली हाईड हिज डिफेक्ट्स. ही वॉज अ ग्रेट स्टेट्समन, हे तर रॉंग आहे, आपण बघितलं. ही प्रिटेंडेड टू बी अ ग्रेट रूलर, यांनी दाखवायचा प्रयत्न केला की तो खूप भारी. सो हे आणि बी बरोबर आहे, म्हणून तो किंग क्राफ्टबद्दल मास्टर आहे. किंग क्राफ्टमध्ये जरी त्याचं काही कर्तृत्व नसलं तरी पण तो लोकांमध्ये वावरला, त्यांनी जास्तीत जास्त लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवला. ओके, सो त्याच्यामुळे तो किंग क्राफ्टमध्ये मास्टर आहे असं म्हणू शकता. 75, विच स्टेटमेंट्स आर ट्रू अकॉर्डिंग टू द पॅसेज. ईस्टर्न रूलर्स केप देमसेल्स अवे फ्रॉम द पब्लिक. ईस्टर्न रूलर्स, आता इथं तुम्हाला ईस्टर्न शब्द भेटणार नाही पॅसेजमध्ये, काय भेटेल तुम्हाला शब्द इथं, ओरिएंटल. आता इथं हे तुमचं तुम्हाला माहीत पाहिजे ओरिएंटलचा अर्थ, तेव्हा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. सो ओरिएंटलिस्ट वगैरे आपण वाचतो ना, ओरिएंटलिस्ट, अँग्लिसिस्ट, कॉन्ट्रोवर्सी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, त्याच्यावरून तरी लक्षात पाहिजे की ओरिएंटल म्हणजे ईस्टर्न. तो ओरिएंटल जनरली मीन्स ईस्टर्न, म्हणजे एशिया, ईस्ट एशिया. सो ईस्टर्न रूलर्स केप देमसेल्स अवे फ्रॉम द पब्लिक, बरोबर दिले आपण इथं वाचले. किंवा ओरिएंटल डिस्पॉट्स, ही डिड नॉट सिक्लूड हिमसेल्फ फ्रॉम द पब्लिक एज, आपण हे बघितले की बाबा तो लोकांपासून लांब राहिला नाही. लाईक दोज ओरिएंटल डिस्पॉट्स हुज फेसेस वेअर नेवर सीन, किंवा ईस्टर्न जे लोक होते, ईस्टर्न राजे जे होते ते लोकांमध्ये नव्हते वावरायचे. अँड हुज व्हेरी नेम इट इज क्राईम टू प्रोनाऊन्स लाईटली, त्यांचं नाव असं एकदम लाईटली उच्चारणं म्हणजे पण क्राईम होतं. सो इट वॉज अ क्राईम टू उटर द ईस्टर्न रूलर्स नेम्स विथ डिसरिस्पेक्ट. सो हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, ए आणि बी. बाकी हे दोन रॉंग आहेत. ही वॉज अ लर्न पर्सन, असं काय हुशार काय नव्हता, काय क्राफ्टी पर्सन वगैरे काय नव्हता. ओके, किंग क्राफ्टमध्ये तो मास्टर होता, पण बाकीचं काय असं काय करतो तर नव्हतं, पण तो म्हणजे हुशार होता त्या बाबतीत. कशाच्या बाबतीत, की लोकांमध्ये वावरणे वगैरे या सगळ्या गोष्टी. सो ए आणि बी बरोबर आहे, बाकी सी आणि डी रॉंग आहे. 76, लुईस द 14 पासिंग ऑफ ऑन हिज पीपल ॲज बिंग अबोव ह्युमॅनिटी इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिकॉज ही हिड फ्रॉम सब्जेक्ट. हिड म्हणजे लपणे, लपला नाही तो, बिंदास लोकांमध्ये वावरला आहे. सो ए तर उडलं, ए उडल्यामुळं हे दोन उडले. आता ह्या दोनमध्ये उत्तर आहे बी आणि सी, किंवा सी आणि डी. तो सी तर शुअर आलं. ही इम्प्रेस हिज पीपल ग्रेटली इवन इफ ही एक्सपोज हिमसेल्फ टू द पब्लिक, सी आहे. आणि ही मेड अ शो ऑफ हिज डेली रुटीन, हे जे पॅसेजमध्ये दिले किंवा तो लोकांना दिसेल असं सगळं करायचा. सो हे बरोबर आहे बी. आणि डी जे आहे की ही कुड नॉट मेंटेन हिज डिग्निटी, हे रॉंग आहे, त्याने डिग्निटी मेंटेन ठेवूनच सगळं केलं आहे. सो बी आणि सी उत्तर आहे. 77, इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट विमेन इन इंडिया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म्स द अबोव सेंटेन्स इन टू
पॉझिटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला हे कन्वर्ट करायचं. आता हा जो आहे ग्रेटेस्ट म्हणजे काय, तर हे तुमचं सुपरलेटिव्ह आहे. सुपरलेटिव्हला तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये करायचं. तर कसं कराल, हे बघा. आता पॉझिटिव्ह, आता सुपरलेटिव्ह बघा. सुपरलेटिव्ह डिग्री इज द फॉर्म यूज वेन अ कम्पॅरिझन इज मेड अमंग मोर दॅन 2 थिंग्स ऑर सेट ऑफ थिंग्स. म्हणजे दोनपेक्षा जास्त गोष्टींसोबत जेव्हा कम्पॅरिझन केलं जातं तेव्हा त्याला आपण म्हणतो सुपरलेटिव्ह डिग्री. आणि पॉझिटिव्ह डिग्री काय असते, पॉझिटिव्ह डिग्री इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म. हॅज नो कम्पॅरिझन बिटवीन पर्सन्स ऑर थिंग्स, जस्ट इट एक्सप्रेस द क्वालिटी ऑफ अ नाउन ऑर. म्हणजे आता समजा इथं काय येईल, ग्रेट येईल फक्त, ग्रेटेस्ट वगैरे नाही, ग्रेट शब्द येईल फक्त. ओके. सो आता सुपरलेटिव्हचा आपण जेव्हा पॉझिटिव्हमध्ये करतो ना तेव्हा दोन प्रकार आहेत. एक तर जर वन ऑफ द दिलं असेल तेव्हा, आणि वन ऑफ द दिलं नसेल तेव्हा. जर वन ऑफ द दिलं नसेल म्हणजे फॉर एक्झाम्पल असंच लिहिलं आपण काय, इंदिरा गांधी वॉज ग्रेटेस्ट विमेन इन इंडिया. वन ऑफ द नाही आहे तर काय येईल तुमचं, हे पहिलंवालं उत्तर येईल. कळलं का. आणि जर वन ऑफ द दिले तर मग काय येईल, व्हेरी फ्यूवालं. जर वन ऑफ द नाही दिलं तर तुम्हाला नो अदर वापरायचं आहे, आणि जर वन ऑफ द दिले तर तुम्हाला व्हेरी फ्यू वापरायचं आहे. ठीक आहे. आता हे बघा, इथं दिलं आहे मी, इफ देअर इज अ वन ऑफ द साईन इन द सुपरलेटिव्ह सेंटेन्स द सुपरलेटिव्ह कॅन बी चेंज इन टू पॉझिटिव्ह वे इन दिस वे. कसं, हे बघा, हे वालं, हे बाण पण दिलं आहे करून. आणि जेव्हा तुमचा वन ऑफ द साईन नाही आहे तेव्हा मग काय होईल, हे पहिलंवालं स्टेटमेंट म्हणजेच नो अदर वुमेन. सो लक्षात ठेवा. 78 दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. आता याचं काय करायचं तुम्हाला, ॲक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, हे पॅसिव्ह आहे, तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. सो जेव्हा तुम्ही विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ॲक्टिव्ह स्ट्रक्चर्स. हो, हे पॅसिव्ह आहे, तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये करायचं आहे. सो टू कन्वर्ट अ पॅसिव्ह इंटू ॲक्टिव्ह, जेव्हा तुम्ही पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह करता तेव्हा मेक द ऑब्जेक्ट आफ्टर बाय into the subject of your new sentence. Follow with your main verb from your original sentence. आता मेन वर्ब काय आहे तुमचा इथं, तो बघा. एंड विथ व्हॉट यूज्ड टू बी युअर सब्जेक्ट इन युअर ओरिजिनल सेंटेन्स. ठीक आहे. आता काय सांगितलं, मेक द ऑब्जेक्ट आफ्टर बाय इंटू सब्जेक्ट ऑफ युअर न्यू सेंटेन्स. आता तुमचं काय, बाय नंतर जो आला आहे तो तुम्हाला आधी वापरायचा आहे. म्हणजे अज जो आहे, अजच्या जागी तुम्ही काय वापराल, उई कराल. अजच्या जागी उई केलं. सो काय तुमचे दोन ऑप्शन तर उडले. आता हे दोन राहिले, उई ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल आणि उ ऑब्जेक्ट टू. आता दिस घ्यायचा का दिस. आता प्रपोजल आहे ना, प्रपोजल तुमचं एक वचनी आहे म्हणजे सिंग्युलर आहे. सिंग्युलर जेव्हा असेल तेव्हा तुम्ही दिस वापरायला पाहिजे, जेव्हा प्लुरल असेल अनेक वचनी तेव्हा दिस वापरायला पाहिजे. हे पण दिलं आहे मी इथं की दिस इज यूज टू रिफर टू सिंग्युलर नाउन्स ऑर थिंग्स नियर बाय, व्हाईल these is used to refer plural nouns or things nearby. So लक्षात ठेवा हे पण. 79 choose the correct alternative for the underlined words in the following sentence. I had a brief look at the report. आता इथं दोन ब्रीफ सेम दिलेत. सेकंड, it was my brief to make sure that the facts were set down accurately. सो हे हा ब्रीफ आणि हा ब्रीफ. पहिल्या ब्रीफचा अर्थ आहे शॉर्ट. आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द रिपोर्ट. मी अहवाल नाही का, रिपोर्ट बघितला पण कसा, शॉर्टमध्ये बघितला, फास्टमध्ये. सेकंड, इट वॉज माय ब्रीफ टू मेक शुअर दॅट द फॅक्ट्स वेअर सेट डाऊन ॲक्युरेटली. हे माझं काम होते किंवा हे एकदम ॲक्युरेटली फॅक्ट्स सेट डाऊन झालं पाहिजे. तो हे काय तर याचा अर्थ इन्स्ट्रक्शन्स आहे. आणि सी जो आहे, आय वॉज ब्रीफ अबाउट इन्सिडेंट. ब्रीफ म्हणजे काय तर इन्फॉर्म, मला घटनेबद्दल इन्फॉर्म केलं होतं. आणि इंट्रोडक्शन वॉज ब्रीफ अँड पोलाईट. ब्रीफ, आता इथं काय ह्याच्यामध्ये ब्रीफचा अर्थ आहे ससिंट. ससिंट म्हणजे काय असतं, सेड क्लिअरली इन अ फ्यू वर्ड्स. मोजक्या व स्वच्छ शब्द सांगितले, अल्पाक्षरी स्पष्ट सूत्ररूपी. सो हे ससिंट आहे. बाकी ब्रीफ आणि ब्रीफ हे दिलेच आपण, वाचलेच आधी. शेवटचा प्रश्न 80 ही डॅश डॅश नॉट वेअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू. ओके, तो त्याला जर गरज नाही तर तो काय करेल, नेक टाय घालणार नाही. टू इंडिकेट अब्सेन्स ऑफ कंपल्शन द ब्लँक शुड बेस्ट बी फिल्ड बाय. काय येईल इथं, अब्सेन्स ऑफ कंपल्शनला काय येईल तर नीड. ही नीड नॉट वेअर अ नेक टाय
मे नॉट, शूड नॉट, डेअर, डेअर नाही येणार इथं. काय तुम्हाला ॲब्सेन्स ऑफ कंपल्शन म्हणलं. ॲब्सेन्स ऑफ कंपल्शन काय असतं? ॲब्सेन्स ऑफ कंपल्शन मीन्स द स्टेट ऑफ बिंग फ्री फ्रॉम कर्सन. कर्सन म्हणजे जबरदस्ती, और फोर्सफुल प्रेशर टू ॲक्ट और बिहेव इन अ सर्टन वे. सो इथं काय येईल तुमचं? नीड येईल. नीड नॉट, गरज नाही आहे. ठीक आहे, थांबू आपण. 2023 ते आपले 2019 कंबाईंड बीचे पेपर झाले सगळे 5चे 5. उद्या आपण राज्यसभा मेन्सचे चालू करू.